मित्र हो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आज एका वेगळ्या विषयावर मला आपल्याशी चर्चा करायची आहे। माझा मनात असलेला विषय सांगायचा आहे। आता हे वारंवार होत आहे की काय करायचं आहे। हा विषय संशोधनाचा किंवा हा विषय स्पष्टीकरणाचा किंवा हा विषय सिद्धांताचा अशा बाबी नाही करायच्या। जे आतापर्यंत चालत आलेलं आहे त्याचं फक्त विश्लेषण करायचं आणि जे सत्य आहे ते आपल्याला कसं समजून घेता येईल याचा विषय करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं आहे, आपण सगळ्यांनी ते वाचलं असेल, त्याचा मराठी अनुवाद पण झाला असेल। त्या पुस्तकाचं नाव आहे रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन। त्याचा मराठी अनुवाद अनेक लेखकांनी केलेला, अनेक प्रकाशकांनी ते पुस्तक छापलंय। त्याचा अनुवाद करताना त्यांनी जे शब्द वापरला क्रांती आणि प्रतिक्रांती, मग याच्यातला नेमका अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। आज माझा विषय असा आहे की सावधान, प्रतिक्रांती आली आहे। जरा वेगळं वाटेल, आली कशी, पण या विषयावर आपण थोडासा चर्चा केली पाहिजे। तेव्हा क्रांती या शब्द जो बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिला तो कुठून बरं घेतला असेल किंवा त्याचं काय असेल, तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वकील होते आणि त्यावेळी शहीद भगतसिंगांना अटक झाली, इंग्रजांनी अटक केली, त्यांना लाहोरच्या जेलमध्ये ठेवलं आणि तिथल्या न्यायाधीशासमोर त्यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी क्रांती या शब्दाचा अर्थ सांगितला। ते असं म्हणाले की माणसांच्या वर होणाऱ्या अन्यायाचा, अत्याचारांचा आणि माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेचा सामूहिक रीतीने विरोध करणे, या विद्रोहाला त्यांनी क्रांती म्हटलं आहे। आणि नेमकं हेच मला बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये दिसलंय। काउंटर रिव्होल्यूशन, रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन। तर रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती, क्रांती म्हणजे मानवी समूहाने आपल्या सामूहिक हितासाठी, मानवी हितासाठी केलेलं चळवळ, केलेलं आंदोलन, केलेला उठाव, याला त्यांनी क्रांती म्हटलं। आणि मग त्यांनी दुसरा शब्द वापरला काउंटर रिव्होल्यूशन। या काउंटर रिव्होल्यूशन या शब्दाचा मराठी अर्थ आपण केला प्रतिक्रांती। खरं म्हणजे काउंटर रिव्होल्यूशन या शब्दाचा प्रतिक्रांती हा शब्द होत नाही। काउंटर या शब्दाचा अर्थ बाजूला सारून पुढे येणे, बायपास करणे, हटवून देणे आणि हळूचपणे करणे, म्हणजे क्रांतीला हळूचपणे बाजूला काढणे, याला बाबासाहेबांनी म्हटलं काउंटर रिव्होल्यूशन। पण आम्ही त्याचा मराठी शब्द वापरला प्रतिक्रांती। क्रांती झाली आणि त्या क्रांतीला टाळण्यासाठी प्रतिक्रांती झाली, दुसरी क्रांती झाली। पण जे इतिहासात दिसलेलं आहे आणि जे चालवत आलेलं आहे, क्रांतीसाठी समाज मन मोठं उठाव करतं, सारी माणसं एकत्र येतात, सारे विचार एकत्र येऊन एका विचाराने सगळे लोक लढतात आणि उठाव करतात आणि तो बदल घडवून आणतात। त्या परिवर्तनाला क्रांती असं म्हटलं पाहिजे। प्रतिक्रांती तसं होत नाही। प्रतिक्रांती हळूचपणे या क्रांती तत्वात, या क्रांती विचारात, या क्रांतीच्या साधनामध्ये आपलं डोकं खुपसवते आणि हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये घुसळून पद्धतशीरपणे या क्रांती तत्वांना वेगळं काढते, बायपास करते, वेगळ्या पद्धतीनं करते। आणि त्या करण्याच्या युक्त्या इतक्या चांगल्या असतात की सगळ्यात प्रथम ते क्रांती करणारे जे लोक असतात त्यांचा खूप उदो करतात, त्यांचा जय जयकार करतात, त्यांचा जयघोष करतात। मग त्यांच्या नावाने खोट्या कहाण्या रचतात, काल्पित कथा रचतात आणि त्या लोकांमध्ये पसरवल्या जातात। त्याचा परिणाम असा होतो की त्या माणसाने केलेलं कार्य, त्या माणसांनी सांगितलेला विचार हा बाजूला पडतो आणि केवळ त्याचं नाव आणि त्याची स्थळं, त्याच्या नावाची हे फक्त जिवंत ठेवण्यात येतात आणि त्याच्याच नावावर मग या प्रतिक्रांतीचा जन्म होतो। पद्धतशीरपणे हे करतात, याला प्रतिक्रांती म्हटलंय। आणि या प्रतिक्रांती शब्दाचा शोध घेता घेता, काउंटर रिव्होल्यूशनचा शोध घेता घेता आपण विचार केला पाहिजे की हे प्रतिक्रांती करणारे, हे क्रांतीला बायपास करणारे जे लोक आहे, हे एवढे विचाराने पक्के असतात, एवढे कट्टर असतात की ते एका दिवसाचा, एका वर्षाचा, एका माणसाचा विचार करत नाहीत।
ते 100 वर्षाचा, त्याच्यानंतर 500 वर्षाचा विचार करतात आणि 100 वर्षाचं किंवा 500 वर्षाचं प्लॅनिंग, नियोजन आज करतात आणि त्याचं काय फलित होईल, काय निष्पन्न होईल या विचाराने ते आजपासून कामाला लागतात. म्हणजे 100 वर्षात त्या बदलाला आपल्याला दिसायला होतं. याला बाबासाहेबांनी म्हटलंय काउंटर रिव्होल्युशन. आता हे काउंटर रिव्होल्युशन कसं असतं याचा शोध जर घेतला तर आमच्या लक्षात येतं की हा आपण शंकरापासून सुरुवात केला पाहिजे. आपल्याला भगवान शंकर माहिती आहे, महादेव, शिव आणि मग त्याची चित्र सगळी, ते स्मशानात असलेल्या त्याच्या मूर्ती, हे सगळं माहिती आहे. पण आपल्या इतिहासात मेलुह संस्कृती आणि सिंधू संस्कृतीच्या दरम्यान जी शेती संस्कृती विकसित झाली, कृषी संस्कृती विकसित झाली आणि भटक्या अवस्थेतील मानव समाज हा शेतीनिष्ठ झाला, ग्रामव्यवस्थेत आला, त्यावेळी ही कृषी व्यवस्था, ही कृषी व्यवस्था निर्माण करणारा त्याचं नाव आहे शंकर, त्याला म्हणले महादेव. आणि ही कृषी व्यवस्था निर्माण करणारा त्याची जी पत्नी होती पार्वती. असं म्हणतात की पार्वतीने शेतीचा शोध लावला, बियाणांचा शोध लावला आणि ती शेती करण्यामुळे ही भटकी जमात त्या गावामध्ये स्थायिक झाली, ती गावं करून राहायला लागली आणि गावांचा शोध त्यावेळी लागला. ही मेलुह संस्कृती जेव्हा विकसित रूपात आली, जगभर पसरण्याच्या संबंधात आली, त्यावेळी या संस्कृतीला व्यवस्थित पद्धतीने बाहेर काढून आपलंच वर्चस्व निर्माण करणारी जी प्रतिक्रांती आली, काउंटर रिव्होल्युशन आली, ती हळूहळू आली. त्यांनी या सिंधू संस्कृतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला शब्द घुसळवला, आपले विचार घुसळवले आणि आम्हीच खरे आहोत असा प्रयोग केला. भगवान शंकराच्या जन्मांच्या कहाण्या रचल्या, त्या अनेकदा खोट्या आहेत, पण खऱ्या कहाण्या बाजूला राहिल्या आणि त्याच्याबरोबर 2 देवांची निर्मिती केली, एक ब्रह्मा आणि दुसरा विष्णू. आणि मग त्रिदेव म्हणून सगळ्या भारताच्या सगळ्या कहाण्यांमध्ये, पुराणांमध्ये घुसवलं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आपले जगाचे पालन करते आहेत. आणि काय सांगितलं, ब्रह्मा जन्माला घालतो, विष्णू पालन करतो आणि महावीर शंकर मारून टाकतो. अरे ज्या माणसाने माणसांना जगण्यासाठी सगळं दिलं, त्यानं गणव्यवस्था केली, गणाधिपती, गणनायक म्हणून त्याचं नाव आहे, आणि त्याच्याबद्दलच्या खोट्या कहाण्या. आणि भगवान शंकराच्या 100 वर्षात मग अनेक कहाण्या झाल्या आणि सिंधू संस्कृतीचा हळूहळू लोप झाला. मग त्याच्यानंतर दुसरा शब्द आला, असुर लोक. असुर या शब्दाचे मोठे मोठे राक्षस असा शब्द वापरण्यात आला. आता राक्षस या शब्दाचा अर्थ कसा आला, राक्षस या शब्दाचा मूळचा अर्थ आहे रक्षक. हे जे गाव निर्माण झालंय, या गावाचं रक्षण करणारे लोक जे आहेत त्यांना रक्षक असं म्हटलं. या रक्षक या शब्दाचा अर्थ त्यांनी राक्षस असा केला. आणि राक्षस या शब्दाचा अर्थ काय, तो खूप बलाढ्य माणूस, खूप ताकदवान माणूस, पहिलवान माणूस, त्याला राक्षस, त्याला लोक घाबरले पाहिजेत. आणि मग अशा राक्षसामधून त्यांनी एक नवीन शब्द शोधून काढला, असुर. म्हणजे जे सूर आहेत, म्हणजे जे देव आहेत, जे ब्राह्मणी व्यवस्थेने केलेले आहेत ते सूर, आणि जे आहेत ते असुर. मग या असुरांच्या कथा आल्या. आणि मग जेवढे कृषी संस्कृतीतून आलेले राजे आहेत त्या राजांना पद्धतशीरपणे त्यांच्या मृत्यूनंतर 100 वर्षात त्यांनी संपवलेला आहे. हिरण्यकश्यप या असुरांचा राजा आहे आणि त्याच्याबद्दलच्या इतक्या सुंदर कहाण्या सांगितल्या जातात. एक कहाणी तर खूप रोचक आहे की या असुराला, या हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाने वरदान दिलं म्हणे. मग काही सांगतात शंकराने वरदान दिलं. आणि काय वरदान दिलं की त्याला एवढं बनवलं, कारण त्याचा जो भाऊ होता त्याला मारण्यात आलं, हिरण्याक्षला, आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्याने परमेश्वराला वरदान मागितलं. काय वरदान मागितलं की माझा मृत्यूच होऊ नये. आणि ते हिंदीत अतिशय चांगल्या रीतीने भागवत कथावाले, हे जे भागवत कथा फिरणारे जे लोक आहेत ते अतिशय चांगल्या रीतीने सांगतात. ते असं म्हणतात की भगवानाला हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं की बघा, मैं अंदर मरू न बाहर मरू, न आकाश में मरू न पृथ्वी पे मरू, न दिन में मरू न रात में मरू, न शस्त्र से मरू न अस्त्र से मरू, न नर से मरू न नारायण से मरू, नारी से मरू. एवढं सगळं वचन दिल्यावर मग तो माणूस तर सर्वश्रेष्ठ होईल, कारण त्याला मरणच येणार नाही. तो दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, तो नराच्या हाताने मरणार नाही, नारीच्या हाताने मरणार नाही, तो शस्त्राने मरणार नाही, तो अस्त्राने मरणार नाही, आणि तो दिवसाच मरणार नाही, रात्री सुद्धा मरणार नाही. मग तो मरणारच नाही का. अशी सुंदर कथा रचली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे विष्णूच्या अवतार कथेचा जन्म घातला. आणि काय विष्णूची अवतार कथा,
नारसिंह अवतार. मग नरसिंहाने या हिरण्यकश्यपूला मारलं. आणि काय गंमत आहे, हिरण्यकश्यपूला कसं मारलं तर नरसिंहाने, म्हणजे तो अर्धा नर आहे आणि अर्धी नारी आहे. आणि त्याच्यातही तो पुरुषाचा हे आहे देह त्याचा, पण त्याचा मुंडक मात्र सिंहाचा आहे. असा नरसिंह अवतार. आणि त्याने मारलं, पण शस्त्राने मारलं नाही. मग काय करायचं, मग त्याने अंदर मरू न बाहेर मरू, बाहेरही नाही ना अंदरही नाही, मग घराच्या मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर त्याचं मरण. आणि आकाश में मरू न पाताल में मरू, मग त्याने नरसिंहाने आपल्या मांडीवर त्याला घेतलं. आणि न दिन में मरू न रात में मरू, संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी दिवसही नसतो रात्री व्हायची असते अशा वेळी त्याचा मृत्यू. आणि कशाने तर आपल्या वाघनखाने, शस्त्र से मरू ना अस्त्र से मरू, वाघनखाने मारलं. एवढी रोचक कथा हिरण्यकश्यपाबद्दल सांगितलं. आणि मग त्याचा मुलगा प्रल्हाद, मग त्याची कथा येते. आणि या कथेने पूर्ण रक्षकाच्या ग्राममध्ये रक्षक करणारे जे राजे होते, जे इथले मूळ निवासी राजे होते, त्यांच्या अशा रोचक कहाण्या लागून बाकीच्या सर्व लोकांना आपण जे सांगतो तेच खरं आहे हा ब्राह्मणी धर्म सांगण्यात आला. आणि त्या कथा पुढे चालत आल्या. मग हिरण्यकश्यपूची कथा झाली, बळीराजाची कथा झाली, 100 वर्ष त्यांच्या कहाण्या झाल्या. पण ह्या कहाण्या आपण पुराणातल्या मानूया, पण वस्तुस्थितीतल्या कहाण्याही पाहिल्या पाहिजे. भगवान बुद्धाच्या बाबतीत त्यांनी असंच केलं आहे. भगवान बुद्धाने मानवी उत्थानाचं, मानवी जीवन आनंदी जगण्याचं तत्वज्ञान आपल्या देशाला दिलं, साऱ्या मानवजातीला दिलं. आणि त्यांनी पद्धतशीरपणे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षातच, किंवा भगवान बुद्ध अस्तित्वात असतानाच, संजय नावाचा एक गुरु असतो, त्याचे 100 शिष्य असतात. आणि ते पाहतात की ते तिकडं भगवान बुद्धाच्याकडे जातात, तेव्हा भगवान बुद्धाचा काटा काढण्यासाठी तो असा एक प्रयोग करतो. तो देवदत्त त्याचा भावचुलत भाऊ असतो, त्याच्या मार्फत त्याचा काटा काढण्याचा प्रयोग करण्यात येतात. हे पद्धतशीरपणे हळूहळू हळूहळू या क्रांती करणाऱ्या महापुरुषाला संपवण्याचा कटकारस्थान करतात. आणि मग तो महापुरुष संपत नाही, मग त्याचे विचार संपले पाहिजे या पद्धतीने करतात. आणि मग भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लगेच त्यांनी सांगितलेले सगळे जे नियम होते, ज्या कहाण्या होत्या, जे सिद्धांत होते, त्यांच्यामध्ये पद्धतशीरपणे घुसळण केली. आणि भगवान बुद्धाच्या फिलॉसॉफीला पुन्हा परमेश्वराचं रूप दिलं. आणि भगवान बुद्ध हा परमेश्वराचा 9वा अवतार आहे. त्याचा काय परिणाम झाला, भगवान बुद्धाने सांगितलेल्या या विचारसरणीचे ग्रुप झाले, गट पडले. हिनयान ग्रुप झाला, महायान ग्रुप झाला, वज्रयान ग्रुप, आता नवयान ग्रुप, आतापर्यंत ते चालत आले आहे. आणि सगळी पूजा अर्चा, ज्या भगवान बुद्धाने परमेश्वर नाकारला, मूर्तीपूजा नाकारली, त्याच भगवान बुद्धाच्या याच पद्धतीनं सगळं सुरू आहे. याला म्हटलं प्रतिक्रांती. क्रांतीला पद्धतशीरपणे बाहेर डावलून टाकायचं. हे भगवान बुद्धाचं जसं त्यांनी केलं तसं सम्राट अशोकाचं केलं. सम्राट अशोकाच्या बृहद्रथाला सांगितलं, अरे बाबा शिक्षणाने माणूस हे होतो, म्हणून त्याने विद्यापीठं काढली, शिक्षण संस्था काढल्या आणि सगळ्या जगाला शिक्षण देणारी विद्यापीठं काढली. ती आधीपासून होती, अनेक लोक तिथे शिकत असत. त्या विद्यापीठांना नेस्तनाबूत करून तिथे मंदिरं बांधण्यात आली. आणि सम्राट अशोकाचा 10वा वंशज बृहद्रथ त्याची हत्या करून जेवढे शिकविणारे शिक्षक होते, जे भिक्षूच्या रूपात होते, त्यांच्या हत्या करण्यात आल्या आणि शिक्षण व्यवस्था नष्ट करून टाकली. कारण आपलंच म्हणणं खरं आहे हे मांडण्यासाठी जी त्यांची चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मग बृहद्रथाच्या वेळी श्रीरामाचा जन्म झाला. पुष्यमित्र शृंगाने आपल्या पद्धतीने आपलं श्रीरामाचं राज्य आणलं आणि या देशामध्ये पूर्ण वर्णव्यवस्था सुरू केली. आणि वर्णव्यवस्थेचं मोठं आहे. आपण फक्त असं म्हणतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णात आपण सगळी मानवजात विभागलेली गेलेली आहे. आणि याचं स्पष्टीकरण करत असताना त्यांच्या एका संस्कृत पुस्तकामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की ब्राह्मण कोणाला म्हणायचं, तर त्यांनी हे ब्राह्मण जातीवरून ठरवलं नाही, गुण कर्म विभागशः असं ठरवलं. आणि कोणते गुण, तर पहिला जो सर्वश्रेष्ठ आहे त्याला म्हटलंय शिक्षक. ब्राह्मण हा शिक्षक असतो आणि शिक्षकाचंच ऐकलं पाहिजे, गुरु असतो. म्हणून गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर आजही चालत येत आहे. गुरु साक्षात परब्रह्म.
म्हणजे पहिला कोणता? पहिला शिक्षक. शिक्षक कोण असेल? तर ब्राह्मणच असेल. दुसरा सांगितलं त्याने संरक्षक. संरक्षक कोण? तर क्षत्रिय. जो तुमचं संरक्षण करेल, तुमच्या देशाचं संरक्षण करेल, त्याला संरक्षक म्हटलं. आणि त्याला इकडे क्षत्रिय म्हटलं. म्हणजे जो शूरवीर आहे, जो युद्ध करतो आणि आपल्याला सांभाळून घेतो, तो क्षत्रिय. आणि तिसरा आहे पोषक, म्हणजे वैश्य, जो आपला सांभाळ करतो, आपल्याला खाऊ पिऊ घालतो, आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो वैश्य. त्याला त्यांनी पोषक म्हटलं आहे. आणि चौथा जो आहे त्याला म्हटलं सेवक, आपली सेवा करणारा. त्यांनी त्याच्यात म्हटले शूद्र. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी त्यांचं केलं शिक्षक, संरक्षक, पोषक आणि सेवक. आणि या पद्धतीनं कायम चालत राहिलं पाहिजे. आणि त्याच लोकांनी मग त्यांना जाती व्यवस्थेमध्ये करून गुणकर्म विभागशा गेलं. एकदा तुम्ही ज्या जातीत जन्माला आले, जन्मभर त्याच जातीत राहणार आणि ब्राह्मणांचं मात्र पक्कपणे ऐकत राहणार. हे जे लोक यांचं न ऐकू म्हणतात त्यांना ते पद्धतशीरपणे संपवतात 100 वर्षात. त्यांनी शिवाजी राजांचंही तेच केलं. शिवाजी राजाने रयतेचं राज्य आणलं आणि लगेच 100 वर्षात शिवाजीच्या नंतर त्यांनी पेशवाई जन्माला आणली. मग इंग्रजांचं राज्य आणलं आणि इंग्रजांची 150 वर्षाची गुलामगिरी संपवून टाकली. मग आता लोकशाहीचं राज्य आणलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं राज्य आणलं. पहा काय गंमत आहे. त्याच्याबद्दलच आज आपल्याला बोलायचं आहे की भारताची लोकशाही 1950 साली सुरू झाली. 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये संविधानाप्रमाणे अंमल सुरू झाला. आणि छोट्या छोट्या गोष्टींचे स्पष्ट करणं हे आपल्याला समजत सुद्धा नाही. ही लोकशाही 26 जानेवारी या आपल्या देशाचा कोणता दिवस? तर खरं तर तो गणतंत्र दिवस असायला पाहिजे, संविधान सुरुवातीचा दिवस असायला पाहिजे. आम्ही त्याला काय केलं? प्रजासत्ताक दिन शब्द वापरला. आता प्रजा शब्द कसा वापरायचा? तर राजा हा शब्द आहे, तो राजाचा शब्द आहे प्रजा. म्हणजे राजा, त्याच्या अखत्यारीत जे लोक असतात त्याला तो प्रजा म्हणतो. लोक हा राजा मानतीलच असं नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दाम पीपल हा शब्द वापरला आणि लोक हा शब्द वापरला, पण यांनी प्रजा केला. आणि गंमत अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्राईम मिनिस्टर हा शब्द वापरला. प्राईम मिनिस्टर या शब्दाचा अर्थ प्रधानमंत्री असा होतो. पण आजही सर्वांच्या तोंडी प्रधानमंत्री हा शब्द येत नाही. कोणता येतो? पंतप्रधान. पंत हा शब्द ब्राह्मणी व्यवस्थेतून आलेला आहे. पंत जो असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. तो राजा जरी असला तरी राजाला त्या पंताचं म्हणणं ऐकावंच लागतं. पंत म्हणजे ब्राह्मणांमधला श्रेष्ठ पुरुष, म्हणजे ब्राह्मण पुरुष, आणि त्याला पंतप्रधान केलं. म्हणजे प्राईम मिनिस्टर या शब्दाचा जेव्हा मराठी अर्थ प्रधानमंत्री न करता पंतप्रधान होतो, त्यावेळी ही मनुस्मृतीची व्यवस्था कायम चिवट राहते हे आपल्या लक्षात येते. आणि बाबासाहेबांनी ही व्यवस्था मोडायसाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रज लोक बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकत. त्याच्यामुळेच या देशामध्ये जो बदल घडला, कारण त्यावेळी सत्तेत इंग्रज लोक होते. ज्यावेळी बाकीचे लोक सत्तेत होते आणि ब्राह्मणच सगळं करत होते, त्यावेळी तोपर्यंत बदल घडून आणलेले. मुसलमानी सत्ता आल्या पण ब्राह्मणच लोक त्यांचं चालवायचे. त्याच्यामुळे सरंजाम पद्धती कायम स्वरूपाची होती. राजा कितीही याला गेला तरी आपल्या देशाच्या जाती व्यवस्थेवर आणि शोषण व्यवस्थेवर परिणाम झाला नाही. परंतु इंग्रजांच्यामुळे मग बाबासाहेबांनी आणि राजा राममोहन पासून सगळ्यांनी, महात्मा फुल्यांनी सुद्धा या इंग्रजांना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी मान्य केल्या आणि त्याचे कायदे केले. इंग्रजांच्या अखत्यारीत 1860चा इंडियन पिनल कोड कायदा आला, भारतीय दंड संहिता आली, आणि हे लोक त्या दंड संहितेला संविधान समजतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा लोकशाही प्रवर्तन आलं, बाबासाहेबांशिवाय कोणीही नाही. कारण 1920 पासून या सगळ्या लोकांनी लोकशाहीसाठी संविधानाचे रिपोर्ट तयार केले आहे. एक नव्हे 4-5 वेळा हे रिपोर्ट तयार झाले आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला मसुदा समितीत, संविधान सभेत मांडलेला मसुदा मंजूर करण्यात आला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम दिलं की सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला. पण हे मतदान आपण जातीवरच करत राहिलो आतापर्यंत. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना सांगितलं की अस्पृश्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, शूद्रांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, सत्तेत आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, आणि त्यासाठी 1935 साली
इंग्रज सरकारने कायदा केला आणि अनुसूचित जाती आणि जमातींची वर्गवारी केली आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, शिक्षणात मिळावं, सत्तेत मिळावं, नोकऱ्यांमध्ये मिळावं, हा प्रयोग झाला. बाबासाहेबांनी तोच प्रयोग आणला, संविधानामध्ये मांडला. आणि यांनी काय केलं बघा, 1950 साली निवडणुकीने आता सरकार येईल. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली असं ते सांगतात, घटनेचे शिल्पकार आहे असं आपण म्हणतो, ते ज्यावेळी पहिल्या निवडणुकीला उभे राहिले मुंबईमधून, त्यांना पराभूत करणारे कोण लोक होते? ज्या काँग्रेसचा आता सगळे लोक आपण गवगवा करतो आणि काँग्रेसच देशाची लोकशाही वाचवू शकेल, काँग्रेसच या देशाचं संविधान वाचवू शकेल, तर इतक्या दिवसामध्ये या संविधानामध्ये झालेले बदल हे आपण कधी लक्षात घेणार? ज्या महामानवाने भारताची घटना लिहिली, भारताचं संविधान लिहिलं, त्याला पराभूत करणारे 1952 साली मुंबईमध्ये कोण होते? आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोटनिवडणुकीत भंडाऱ्याच्या बाबासाहेबांना पराभूत करणारे कोण लोक होते? काँग्रेसच होते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे ना नेहमी, काँग्रेस हे घर जळतं घर आहे, आपण यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि तरीही आपल्या लक्षात येत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये लोकसेवा आयोग याची निर्मिती केली. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग भारतीय संविधानामध्ये दिले. आणि ज्या प्रशासकीय नोकऱ्या आहेत, ज्या उच्च शिक्षित म्हणून परीक्षा पास करणाऱ्या लोकांना तिथे मिळाले पाहिजे. याचा अर्थ आतापर्यंत ब्राह्मणांची जी मक्तेदारी होती, या लोकसेवा आयोगाच्या या विषयामुळे ती नष्ट होणार होती. आणि ज्याला डोकं असेल, जो शिकेल, तो या प्रशासनात येईल, अशा पद्धतीची व्यवस्था झाली. आणि आता संविधान लागू झाल्यापासून ही प्रशासन लोकसेवा आयोग काय झाला? लोकसेवा आयोग ज्या परीक्षा घेते त्या कंत्राटी पद्धतीने त्या परीक्षा तयार करते, त्याच्या एजन्सी दिल्या जातात आणि त्यातून पेपर फुटले जातात आणि ठराविक लोक येतात. आणि तरीही ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फतच पास होऊन येतील, हे सोडून देऊन आता नव्या पद्धतीने आणलंय कोलॅटरल एंट्री. म्हणजे लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची गरज नाही, तुम्ही ब्राह्मण आहे चला या. आणि 86 सचिव एकाच समाजाचे भारताच्या प्रशासन यंत्रणेत येतात. मग कुठे आहे? या भारतीय संविधानाने भारताला क्रांतीचा मंत्र दिला आणि सर्व लोकांना जगण्याचा, आनंदाने जगण्याचा अधिकार दिला. तो हळूहळू यांनी कमी करण्यात आला आणि ते 100 वर्षात कमी करण्यात आला. आता कमीच करण्यात आला आहे. ज्या मतदानाचा अधिकार आपल्याला होता, तो मतदानाचा अधिकार ईव्हीएम मशीनने हिरावून घेतला. एवढी जास्त ईव्हीएम मशीनबद्दल चर्चा होते, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. पाकिस्तानचा निवडणूक आयुक्त म्हणतो की मी चुकीचं केलं, मला तुम्ही रावलपिंडीच्या भर चौकात फासावर द्या, मला मारून टाका, कारण मी माझे जे निवडणुकीच्या याच्यात मी चुकीचं काम करून जे उमेदवार तिथे आमदार म्हणून निवडून आणलेले आहेत ते चुकीचे आहेत. ते लोकांनी निवडून दिलेले नाहीत, ते निवडणूक आयोगाने निवडून दिलेले आहेत. तेव्हा माझ्याबरोबर असलेले जे न्यायाधीश आहे, जे प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांना देखील फासावर चढवा, असं पाकिस्तानचा निवडणूक आयुक्त म्हणतो. आणि आपल्याकडे निवडणूक इतक्या सगळ्या झंझटी होतात. सुप्रीम कोर्टामध्ये या ईव्हीएम मशीन बद्दलचे प्रयत्न जातात, याचिका जातात, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. आणि निवडणुका संपल्या की विरोधी जे पराभूत झाले ते लोक म्हणतात की नाही नाही निवडणूक हटवा. आणि मग विजयी झालेले लोक म्हणतात की हा तुम्ही जर विजयी झाले तर का नाही बोललात. हे असं चालू राहते. हे प्रतिक्रांतीचं तत्व आहे मित्र. बरोबर पद्धतशीरपणे एक एक गोष्ट जी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकसमूहांसाठी दिली, लोकांसाठी दिली, ती पुन्हा एकाच व्यक्तीच्या, एकाच समाजाच्या, एकाच जातीच्या मुठीत कायम राहावी, यांचा हा अट्टहास असतो. आणि त्यासाठी ते सतत झटत राहतात. 100 वर्षात ते याचं कारणच निस्तेनाबूत करतात. आता 100 वर्ष होणार आहे म्हणून प्रतिक्रांती आले. ज्या नोकऱ्यांमध्ये जे लोक नोकरीवर लागले त्यांच्या नोकऱ्यांचा ठराविक मुदत असतो की तुम्ही वयाची 58 वर्ष किंवा 60 वर्ष कायम नोकरी केली की तुम्हाला निवृत्ती वेतन मिळेल. यांनी निवृत्ती वेतन बंद करून टाकलं. आता पेन्शनर्स लोकांच्या संघटना झाल्या. काय उपयोग आहे? तुम्ही ज्यावेळी जे व्हायला पाहिजे त्यावेळी होत नाही. 2005 साली यांचं सरकार, बीजेपीचं सरकार असताना तुमच्या पेन्शनची योजनाच बंद करून टाकली. 2005 नंतर लागलेल्या कोणत्याही इसमाला आता पेन्शन मिळणार नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये आता 83% लोक खाली आहेत, शिकलेले लोक खाली आहेत. त्यांचं काय? कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या आल्या. याचा अर्थ एकाच जातीच्या उच्चवर्णीयांच्या हातात या देशाची सूत्र राहिली पाहिजेत. हे जे प्रतिक्रांतीचं तत्व त्यांनी हजारो वर्षापासून चालवत आणलेलं आहे, जे जे क्रांती करतात त्याला विरोध करण्याचं त्यांचं काम पद्धतशीरपणे सुरू असतं.
आता पैसा राहिला पाहिजे. पैशाच्या संदर्भात गेली इतके वर्ष काही अर्थशास्त्रातलं कोणी अंदाजपत्रक देत नाही. पैसा कुठून येतो, कुठे जातो, काही पत्ता लागत नाही. आणि जे लोक येतात त्यांच्याजवळ किती मालमत्ता आहे, किती संपत्ती आहे, काही पत्ता नाही. हजारो करोडो रुपये गोळा करून लोक परदेशात पळून जातात. त्यांना कोणी काही आणत नाही. त्यांच्यावर कुठलाही खटला भरला जात नाही. आणि बाहेर देश जेव्हा खटला भरतो त्यांचं काही सुद्धा कोणी पाहत नाही. याचा अर्थ पद्धतशीरपणे प्रतिक्रांती त्यांनी आणलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला शब्द ते मोडत आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, दुर्दैव हे आहे की ते काय करतात, ज्याला मारावयाचं असतं त्याच माणसाच्या नातेवाईकाला, जातीवाल्याला समोर करतात. आणि याचं अतिशय चांगलं उदाहरण आता माझ्या समोर दिसतंय की मराठ्यांचं आंदोलन सुरू झालंय. मराठ्यांचा रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून पहिल्यांदा मराठे विरुद्ध ओबीसी असा लढा लावला. मग अनुसूचित जाती जमाती विरुद्ध मराठे असा लढा सुरू केला. आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांची एकोपा झाल्याबरोबर काय होईल, आता जे रिझर्वेशन संपवणार आहे ते कोण संपवतील. आता मुख्य पदावर ब्राह्मण वर्चस्व असा माणूस मग आहे आणि त्याच्याजवळ 2 जे कोण आहेत ते मराठा समाजाचे आहेत. ते मराठ्यांना रिझर्वेशन देतील. तिथं आता वरच्या माणसाच्या प्रमाणे ऐकतील. ते बैलासारखं काम करतील. एक अतिशय चांगलं कार्टून आलेलं आहे. म्हणजे पद्धतशीरपणे लोकविकासात्मक हिताची जी कायदे संहिता असते, न्याय संहिता असते, प्रशासन संहिता असते, ती पद्धतशीरपणे हळूच व्यवस्थित रीतीने बायपास करायची. याला म्हणायचं काउंटर रिव्होल्युशन. न्यायव्यवस्था बायपास करायची. 2.5 वर्षाचं सरकारचं मुदत शिल्लक असताना त्याचा न्याय सुप्रीम कोर्ट देत नाही. आणि तिथे न्यायाधीश जे असतात ते ब्राह्मण वर्गाचे असतात. आणि ते सांगतात की मला कौल दिला गेलाय. हा कशाचा कौल दिला गेला. सगळी व्यवस्था पद्धतशीरपणे ते आपल्या ताब्यात घेतात आणि साऱ्या बहुजन समाजाला कायम म्हणजे हलाखीच्या जीवनात आणतात. लाचारीत आणि गुलामीत ठेवतात. त्यांना तेच हवं असते. आता या देशाचं संविधान संपणार आहे. कारण काही राहिलं नाही. एज्युकेशनमध्ये काय राहिलं नाही. तुम्ही आता नवीन पाठ्यपुस्तकं वाचा. विद्यार्थ्यांच्या डोक्याला, मेंदूला खाद्य मिळेल, चिकित्सक पद्धतीने तो विचार करू लागेल, हा अभ्यासक्रमच संपवून टाकला. नुसतं परीक्षा पद्धती. आणि परीक्षा पद्धतीत एवढ्या ट्युशन क्लासेस, वेगवेगळे सेपरेट कोचिंग क्लासेस, आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण येतात. विद्यापीठाच्या हातात परीक्षा राहिल्या नाही, शासनाच्या हातात परीक्षा राहिल्या नाही, लोकसेवा आयोगाच्या हातात परीक्षा राहिल्या नाही. परीक्षा खाजगी कंपन्यांच्या हातात गेल्या. आणि ते ज्या पद्धतीनं वापरतात त्यांना या देशातील बहुसंख्य लोकांना शिकवायचं नसते. या देशातील बहुसंख्य लोकांना रोजीरोटी रोजगार द्यायचा नसतो. या देशातील बहुसंख्य लोकांना प्रतिष्ठेने जगवायला शिकवायचं नसते. काहीच लोक आपल्या हातात असले पाहिजे आणि बाकीचे त्या लोकांच्या हाताखाली बाकीचे सर्वजण राहिले पाहिजे. ही जी वस्तुस्थिती आहे, या वस्तुस्थितीला आता आपल्याला सामोरं जायचं आहे. काही उपाय राहिला नाही. आता निवडणुका झाल्या, 2024च्या निवडणुका झाल्या. आता तुम्ही किती कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, ईव्हीएमच्या विरुद्ध तुम्ही लढे उभारा, आंदोलनं करा, स्वाक्षऱ्या मोहिमा काढा. त्यांना काही फरक पडत नाही. कारण 5 वर्ष ते कायम राहणार. तुम्ही लढा, एकदा सुप्रीम कोर्टात गेले की कोर्टात ते प्रकरण पडून राहील. तोपर्यंत तुमचा उठाव शांत होऊन जाईल. आणि जे करणारे कार्यकर्ते नेते राहतील त्यांना पद्धतशीरपणे जेलची हवा खायला मिळेल आणि ते सुद्धा हतबल होतील. ही नीती म्हणजे काउंटर रिव्होल्युशन आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आलं आहे. आणि ज्या 26 जानेवारी 1950ला तुम्ही लोकशाही गणराज्यात आलात, 26 जानेवारी 2050ला तुम्ही पुन्हा तीच अवस्था उपभोगायला मिळेल, याची त्यांनी व्यवस्थित रीतीने ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. ज्या ज्या लोकांनी या व्यवस्थेसाठी काम केलं त्यांना आता ते देव करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता देव होणार. त्यांचे पुतळे, त्यांचे फोटो उभारणार, त्यांच्या नावानं रस्ते, चौक तयार होणार, त्यांच्या नावाने गल्ल्या तयार होणार, त्यांच्या नावानं गावं सुद्धा तयार होतील. पण त्यांचा विचार मात्र पूर्णपणे संपवल्या जाणार, हे लक्षात घ्या. आणि जे आंबेडकरांना मानतात त्यांच्यामध्ये किती भांडणं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपण एक राहू, एका संघटित राहू, एका रीतीनं काम करू, एकोप्यानं राहू. किती लोक एकोप्यानं राहतात. सारे आपसात भांडणं करून दिली. आणि भांडणं करण्याची पद्धती त्यांची बरोबर आहे. आपसात भांडणं करण्याची पद्धती इतकी सुंदर आहे की पैसे द्या, लालूच द्या, भांडणं करायला लावा.
आता जे उभे राहिले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पैसे देऊन उभं करण्यात आलं, ही नंतर बातमी आली आहे. त्याच्यानंतर त्यांना जे आवश्यक असते, मग त्यांना जे आवश्यक आहे त्या गोष्टी पुरवा. मग त्यांना कामेच्छा पूर्ण करणारे स्त्रिया हव्या असतील त्या त्यांना द्या. त्यांना प्रतिष्ठा द्या, एखाद्या पदावर बसवून द्या आणि तो आपल्या मनानं जायकेल असं करा. काउंटर रिव्होल्युशनचं जे सूत्र आहे ते पद्धतशीरपणे सांभाळतात आणि रिव्होल्युशन करणाऱ्या व्यक्तीचे विचार कायमस्वरूपी नष्ट करण्याचा त्यांचा हातखंडा असतो. हे आता सुरू झालं आहे. म्हणून माझी आपणाला विनंती आहे की या प्रतिक्रांतीला जर थोपवायचं असेल, या काउंटर रिव्होल्युशनला बाळा काढायचं असेल, तर पहिलं काम आपण हे केलं पाहिजे की आपण याचा विचार केला पाहिजे की हे कोण लोक आहेत, हे काय करत आहेत. ते ज्या पद्धतीनं आपल्याशी प्रेमाने वागतात, ज्या पद्धतीनं आपल्याशी आपुलकीने वागतात, मैत्री भावनेने वागतात, परंतु त्यांचा अंतस्थ हेतू वेगळा असतो, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि बहुजन समाजाने एकत्र केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत दलिताचे होते, मग केवळ महारांचे होते, मग आता ते दलितांचे झाले, आता अनुसूचित जातींचे झाले. परंतु ज्या सर्व लोकांसाठी, स्त्रियांसाठी सुद्धा बाबासाहेबांनी काम केलं, अद्यापपर्यंत बाबासाहेबांच्या विचारावर बहुजन समाजाचे लोक चालत नाहीत. हा विचार केला पाहिजे आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन यांच्यामध्ये पूर्णपणे या प्रतिक्रांतीचे जे निकष असतात, जे ठोकताळे असतात, ते लोकांपर्यंत पोहोचवून हे प्रतिक्रांती थांबवायला पाहिजे. तर आणि तरच आपला देश वाचू शकेल. नाही तर हजारो वर्षाची जी परंपरा आलेली आहे ती कायम सुरू राहणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आत्ता तरी सावध राहिलं पाहिजे. आता पुढची निवडणूक 2029ला येणार असं सांगण्यात येतं, पण ती निवडणूक कशी येणार ते आतापासून त्यांची तयारी सुरू झालेली आहे. ते तुम्हाला निवडणुकाच करू देत नाही आणि केली तरी तुम्ही अशा पद्धतीने करणार की आपल्याला कळणार सुद्धा नाही. तुमच्याकडे नोकऱ्याच दिल्या नाहीत, साऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या आणि कंत्राटी पद्धतीत काय चालतं हे आता जगाला माहित आहे. तुमच्याकडे पैसाच दिला नाही आणि जो पैसा आहे त्याच्यावर तुमचं स्वतःचं घर सुद्धा चालत नाही, अशी परिस्थिती आलेली आहे. या बिकट वाटेतून ही युद्धजन्य परिस्थिती आहे, ही संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला आपण सामोरं जाण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा. प्रथम विचार करावा की आपण कशामुळे हे आलोय. हे झालं नाही, ते झालं नाही म्हणून असा आता टाकू नका. वर्तमानात काय करायचं आहे, उद्यासाठी आज काय करायचं आहे हे ठरवायची गरज आहे. आणि हे ठरवण्यासाठी मी आज तुमच्यासोबत मुद्दाम बोललो आहे. आपण मला ऐकून घेतलं, याच्यावर चांगल्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल बोला. जय भीम.